नॅक द्वारा अ श्रेणी मानांकन प्राप्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 36वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी घेण्यात आला। महाराष्ट्राचे राज्यपाल व माननीय कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दीक्षांत समारंभाला मानव संसाधन विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे, जे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत, हे या समारंभाचे प्रमुख अतिथी होते। कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर तसंच माजी कुलगुरू, कुलगुरू, अधिसभा, व्यवस्थापन व विद्वत परिषद, विविध प्राधिकरणांचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, लोकप्रतिनिधी, प्राचार्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। 1 मे 1983 रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली। 2004 मध्ये कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं। अगदी स्थापनेपासूनच संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा अवलंब करत शिक्षण प्रसाराचं कार्य करणाऱ्या विद्यापीठाशी 394 महाविद्यालय संलग्नित आहेत। शुक्रवारी झालेल्या दीक्षांत समारंभामध्ये विविध विद्याशाखांमधील 480 संशोधकांना आचार्य पदवी, विविध परीक्षातील गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्यांना 112 जणांना सुवर्ण पदक, 22 रौप्य पदक, 24 रोख पारितोषिक तर 40,635 विद्यार्थ्यांना पदवी व 72 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली। या विद्यार्थ्यांचं कुलगुरूंनी आपल्या भाषणातून अभिनंदन केलं। पदवी पदके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ न्यूजला प्रतिक्रिया दिल्या आहेत। माझं नाव आकांक्षा प्रमोद पिंजरकर, मी शिवाजी कॉलेज अकोट, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज अकोट, तिथून मला केमिस्ट्री या विषयामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून BSc ग्रॅज्युएशनला सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे। याचं श्रेय माझे सगळे शिक्षक, माझे आईवडील यांना जाते। त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मला हे यश प्राप्त झालेलं आहे। भविष्यात काय करणार आपण? मला भविष्यामध्ये PhD कंप्लीट करायची आहे, मला लेक्चरर व्हायचं आहे केमिस्ट्री विषयात। नमस्कार, मी अभिजित अशोकराव विंगळे, मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी आहे। 36व्या दीक्षांत समारंभामध्ये मला 6 सुवर्णपदक व 1 रोख पारितोषिक प्राप्त झालं आहे। या संपूर्ण यशाचं श्रेय माझ्या कुटुंबियांना, माझ्या आईवडिलांना, हितचिंतकांना व ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, आदरणीय डॉक्टर माधव पुटवाड सर, मनोज तायडे सर, हेमंत खडके सर, डॉक्टर प्रणव कुलते सर, या सगळ्या मार्गदर्शकांना माझ्या यशाचं श्रेय देतो। पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच मी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षा ही 2 वेळा उत्तीर्ण केली आहे। तसेच राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा मी माझी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच प्राप्त केले आहेत। मला पुढे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा आहे। माझं नाव अभिनंदन प्रवीण अजमेरे आणि मी BA म्युझिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे। सध्या मला गोल्ड मेडल मिळालं आहे आणि मी बाबाजी दाते आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज यवतमाळ इथे शिकलो आहे। आणि माझ्या खरंच या गोल्ड मेडलचं जे श्रेय जातले ते माझ्या दाते कॉलेजचे सर्व गुरुजन मंडळ, संगीत विभाग आणि त्याचबरोबर माझ्या आईवडिलांनाही तेवढंच जाते, कारण माझी आई खूप मेहनती आहे। मला दिवसभर रात्रभर म्हणजे वाचूनच दाखवायची आणि या सर्वांच्या प्रयत्नांमुळे मी आज हे गोल्ड मेडल हासिल केलेलं आहे। तर खूप खूप धन्यवाद आपले। भविष्यात काय व्हायचं तुम्हाला? माझी इच्छा प्राध्यापक बनण्याची आहे। मी आता सध्या MA ला ॲडमिशन घेतली आहे अमरावती VMVला आणि मला पुढे नेट सेट क्रॉस करून PhD करून प्राध्यापक बनायचं। मी अभिनंदन प्रवीण अजमेरेची आई आहे आणि माझा मुलगा हा म्हणजे खूप हुशार आहे। त्यांनी आज जे त्यांनी स्वतःच्या पायावर तरी म्हणेल की त्यांनी स्वतः मी जरी मेहनत घेतली तरी त्याचं पण त्याच्यामध्ये मेहनतीचं स्थान आहे आणि त्याला जे आज हे प्राइज आणि जे मेडल मिळालं त्यामुळे आम्ही अतिशय आनंदी आहे, आम्ही दोघंही पण। मेरा नाम आंचल अनिल कुमार शर्मा। आज 36वां दीक्षांत समारोह के उपलक्ष्य में मुझे भौतिक शास्त्र विभाग की ओर से प्रथम क्रमांक प्राप्त हुआ है, जिसमें मुझे 2 गोल्ड मेडल मिले हैं। एक जो मैं भौतिक शास्त्र विभाग में सर्वप्रथम आई हूँ उसके उपलक्ष्य में, और एक
सभी शाखाओं में से मुझे प्रथम स्थान प्राप्त हुआ है इस उपलक्ष्य में। मुझे इस मार्ग पर जाने के लिए मेरे HOD डॉक्टर SK ओमनवार सर, साथ ही साथ मेरे माता पिता का बहुत ज़्यादा इसके अंदर मेरे साथ भागीदारी है। इन्होंने ही मुझे इस बात पर आगे बढ़ने के लिए प्रोत्साहन दिया है। आज मैं यहाँ पर जो भी हूँ वो उन्हीं के कारण हूँ। मैंने मेरे 2018-19 में रहकर जितनी भी एक्टिविटीज़ की है, जैसे कि मैं डिबेट में मुझे कलर कोड प्राप्त हुआ है यूनिवर्सिटी का, तो सभी एक्टिविटी मेरे डिपार्टमेंट के रिस्पेक्टेड मुड़े सर, ओमनवार सर, वाघुड़े सर, अल्ती सर, इन सभी के कारण प्राप्त हुआ है और मेरे माता पिता का उसमें बहुत बड़ा हाथ है। तो मैं सभी को दिल से धन्यवाद देना चाहूँगी कि मैं आज यहाँ पर उपस्थित हूँ उन सभी के कारण। थँक्यू सो मच। B.Ed कॉलेजला होती मी आणि 3 वर्ष मिळून 4ही सेमिस्टर मिळून मला सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल आणि 5ही जिल्ह्यांमधून युनिव्हर्सिटी टॉपर असल्यामुळे मला 2 सुवर्ण पदक प्राप्त झाले आहेत आणि यासाठी मी माझे आईवडील आणि माझे मिस्टर आणि माझे नातेवाईक तसेच माझे कॉलेजचे सगळे शिक्षक वृंद यांना मी यासाठी आभार व्यक्त करते आणि माझे प्रेरणास्थान माझे आईवडील आणि तसेच माझ्या मिस्टरांनी मला यासाठी भरपूर सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। मी पल्लवी श्रीकृष्ण रावगडेकर, मास्टर ऑफ जर्नलिझमची विद्यार्थिनी आहे आणि मला 2 सुवर्ण पदक मिळाले आहे। पद्मश्री बाळासाहेब मराठे तसेच अण्णासाहेब देशमुख यांच्यातर्फे स्मृतिप्रित्यर्थ मला 2 सुवर्ण पदक मिळाले आहे। यामध्ये हे जे मेडल्स आहे ती माझ्या आईवडिलांना समर्पित करते, कारण त्यांचा जो मोलाचा वाटा आहे। त्याचबरोबर माझ्या आईवडिलांच्या पहिले गुरु माझे आईवडील आहेत, त्यानंतर मला मार्गदर्शन करणारे माझ्या महाविद्यालयाचे विभाग प्रमुख माननीय कुमार बोबडे सर, तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांचासुद्धा या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे। तसेच आमच्या विभागाचे बॅचलर ऑफ जर्नलिझमची विद्यार्थिनी कुमारी श्रुतिका महल्ले हिलासुद्धा सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे। तसेच युवराज दाभाडे यांनासुद्धा पदक प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे आमच्या महाविद्यालयामध्ये जे काही यश आहे त्यामध्ये सर्व प्राध्यापक वृंद तसेच विभाग प्रमुख तसेच सर्व मित्रमैत्रिणी यांचा वाटा आहे या यशामध्ये। थँक्यू। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी राज्यपाल नामित सिनेट सदस्य म्हणून स्वागत करतो। आज अतिशय महत्त्वाचा विद्यापीठाचा सोहळा आहे, कारण ज्या दिवसाची वाट विद्यार्थी वर्ग मोठ्या आशेने पाहतात तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे। आज मोठ्या सन्मानाने त्यांना पदव्या दिल्या गेल्या, आचार्य पदवी संशोधकांना त्यांची PhDची पदवी दिली गेली आणि या सर्व याच्यातून एक वेगळी दिशा, पुढच्या जीवनाची दिशा विद्यार्थ्यांना आज या दीक्षांत समारंभानंतर मिळणार आहे। आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून ही पदवी त्यांना कामात पडणार आहे आणि विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न असतो की हा सन्मानाने त्यांना प्रदान करण्यात यावा, कारण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा घटक असतो। माननीय राज्यपाल, केंद्रीय मंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा पार पडला। मी सर्व विद्यार्थ्यांना, आचार्य पदवीधारकांना आणि ज्यांना ज्यांना पदकं मिळाली त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून त्यांचं कौतुक करतो। राहुल टेकाडे, कोमल इंगळे, विदर्भ न्यूज, अमरावती।